नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीतील एक नाव घेतलं की चेहऱ्यावर हसू येतं आणि ते नाव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते अशोक मामा. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने तब्बल अनेक दशक मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 4 जून 1947 रोजी जन्मलेल्या अशोक सराफ यांनी 2026 मध्ये आपला 79वा वाढदिवस साजरा केला असून ते आता 80व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीत 1969 मध्ये जानकी या मराठी चित्रपटापासून सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी रंगभूमी, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विशेष म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. त्यांनी अशी ही बनवा-बनवी, धूम-धडाका, गंमत-जंमत यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी आपले काम केले आहे. करण अर्जुन, यस बॉस आणि सिंघम यासारख्या चित्रपटातून त्यांनी हिंदी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. 2026 मध्ये त्यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपूर येथे त्यांचा विशेष नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक सराफ यांना मराठी विनोदविश्वातील योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या भूमिका सामान्य मराठी माणसाच्या आयुष्याशी जोडलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशोक सराफ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री निवेदिता सराफ या त्यांच्या पत्नी आहेत. 2026च्या वाढदिवसानिमित्त निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट लिहून त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा, शिस्त आणि समर्पणाचं कौतुक केलं आहे. आज वयाच्या या टप्प्यावरही अशोक सराफ प्रेक्षकांच्या मनात तितकेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, संवादफेक आणि अभिनयाची शैली वय वाढत गेलं पण अभिनयाची जादू कधीच कमी झाली नाही. पिढ्या बदलल्या पण काळ बदलला पण अशोक मामाचं स्थान मात्र कायमचं राहिलं आहे. अशोक मामांना उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तर मित्रांनो, अशोक सराफ यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो? लाईक, कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.